युअर ऑनर, जालिंदर निंबाळकर आपल्या हाती लागले, पण शशिकांत यांना जेव्हा कळलं की त्यांच्या कारखान्याच्या आवारामध्ये खोदकाम सुरू झालेलं आहे तेव्हा त्यांनी परदेशी पलायन केलेलं आहे। पण या केसचा मास्टरमाइंड, मुख्य आरोपी मात्र इथे आहे। आता मला सांगा परांजपे, तरीही तुम्ही यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणणार? ही कसली समाजसेवा आहे हो? आम्हाला पण कळू दे। आणि याच्या उपरही तुम्हाला यांचे गुणगान गायचे असतील तर मात्र तुम्ही वकिलीच्या नावाला कलंक नाही तर काय आहात? मॅडम, ऑर्डर ऑर्डर। कालिंदे मॅडम, प्लीज स्टे टू द पॉइंट। आय एम सॉरी युअर ऑनर। युअर ऑनर, जालिंदर निंबाळकर हे अत्यंत स्वार्थी आहेत आणि त्यांच्या मनामध्ये प्रेमभावना नाही। आणि त्यांनी मारलेल्या माणसांना जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं युअर ऑनर, कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनवावी। आय रेस्ट माय केस युअर ऑनर। एनी डिफेंडिंग आर्ग्युमेंट परांजपे? झालेले सगळे गुन्हे हे सामूहिक आहेत आणि या गुन्ह्यासाठी जर माझे आशील दोषी आढळलेच तर त्यांना जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा लागू होते। माझ्या आशिलांनीच सगळे गुन्हे केलेले आहेत याचा पुरावा कुठेही नाहीये, त्यामुळे त्यांचे गुन्हे पाहूनच त्यांना शिक्षा करण्यात यावी। आय ऑल्सो रेस्ट माय केस माय लॉर्ड। आता का एकदा जन्मठेप झाली का आम्ही 2 दिवस बी आत राहत नसतोय। कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत। कोर्टामध्ये सादर झालेले साक्षीदार, पुरावे आणि जबाब हे ऐकून घेतल्यानंतर हे न्यायालय या सगळ्या घटनेकडे आरोपीकडून झालेले खून इतक्या सहज पाहू शकत नाही। जसे जसे या घटनेचे पैलू उलगडत गेलेत तसे या न्यायालयाच्या निदर्शनास आले की या सगळ्या घटनेवर जालिंदर निंबाळकर यांच्या पुरुषत्वाचा मोठेपणा, सत्तेचा गर्व आणि पैशाची ताकद ह्याचा खूप मोठा प्रभाव दिसून येत आहे। या अशा प्रवृत्तीला आळा घालण्याचं कर्तव्य फक्त पोलिसांचं नव्हे तर आपल्या सगळ्यांचं आहे। आपल्या कायद्या आणि न्यायव्यवस्थेसमोर सगळे समान आहेत हे दाखवून देण्याची जबाबदारी या कोर्टाची आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात दोषी आढळलेले आरोपी जालिंदर निंबाळकर यांना हे कोर्ट मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत आहे। जजमेंट डिलिव्हर्ड।